मी अमोल कुमार वाघमारे, नवी मुंबई महानगरपालिका संचलित PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 25 वर्ष अविरतपणे काम करते आणि त्या कामामध्ये आमचे शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी, नवी मुंबई महापालिका हे अगदी जोमानं त्या ठिकाणी काम करते। पण आमच्यासोबत आदरणीय सोनवणे साहेबांच्या माध्यमातून ज्या विविध संस्था जोडल्या गेलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल विश्व बालक केंद्र असेल, क्राय असेल, वनशक्ती असेल आणि सिमन्स कंपनीची आमच्या शेजारीच आहे त्या सिमन्स कंपनीचे तिथल्या वर्कर्स युनियनची एक सेवाभावी संस्था त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे। त्यांच्या माध्यमातून आपल्या शाळेला जवळपास 20 कॉम्प्युटर्स आणि त्या कॉम्प्युटर्सची देखभाल दुरुस्ती त्याचबरोबर ते शिकवण्यासाठी 2 शिक्षिका असं सगळं आमच्या शाळेला गेली 10 वर्ष सातत्यानं देण्याचं काम जे करतायत ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक राणे सर आज या ठिकाणी आलेले आहेत। सर आपलं खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये। एक हसरं व्यक्तिमत्व 40 वर्ष सिमन्समध्ये सेवा केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर सुद्धा अजूनही रिटायर होऊन 6 वर्ष झाली सरांना, पण सिमन्स ऐक्य अँड एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणखीन काय काय आपल्याला देता येईल ही भावना मनामध्ये ठेवून ही संस्था काम करते आणि संस्था नाही संस्थेमध्ये जे सगळे कर्मचारी आहेत पाठीमागं आपण गिरीश अष्टेकर सरांची मुलाखत घेतली आणि आता आपल्याकडे शाळेमध्ये ज्या संगणक शिक्षिका आहेत त्यांचा पगार किंवा त्या संगणकाची देखभाल व्यवस्थित करताच गेली 7 ते 8 वर्ष झालं प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक नॉलेज त्या ठिकाणी सिमन्सचा जो लोगोच आहे इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये ते काम करणारी संघटना आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 5 कोर्स 20-20च्या 5 बॅच आपल्याकडे झालेले आहेत। म्हणजे जवळपास 100 विद्यार्थी अशोक राणे सरांच्या माध्यमातून ट्रेन झालेले आहेत। त्यांना नोकरी मिळाली न मिळाली हा त्यांचा प्रश्न असेल, पण घरामध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला वायरिंग किंवा बल्ब जोडायचा आहे, इस्त्री खराब झाली, फॅन खराब झाला, हे तिथल्या तिथं त्याला नॉलेज व्हावं हे बेसिक नॉलेज देण्याचं काम सर करतायत आणि त्यामुळं आज या इलेक्ट्रॉनिक्सच्या एकंदरीत आत्ताच्या या 21व्या शतकामध्ये त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो आणि आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचा कसा फायदा करून घ्यावा ही चर्चा आपण आता इथं पुढं रंगणार आहे। मी सरांना सुरुवातीला सर आपलं आणि शाहू महाराज विद्यालयाचं जे नातं आहे ते कसं आहे त्याबद्दल सुरुवातीला सांगा। नमस्कार, मी अशोक राणे, सिमेन्स ऐक्य एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आहे सिमेन्स वर्कर्स युनियनचा। जी शाळेच्या बाजूला कंपनी आहे सिमेन्स लिमिटेड जी भारतामध्ये 80 वर्षापेक्षा जास्त वर्ष काम करते आणि ह्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची जी युनियन आहे सिमेन्स वर्कर्स युनियन, बरोबर, ह्या युनियनने की बाबा कामगारांची पगारवाढ, बोनस ह्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जी जबाबदारी आहे एक समाजाची ती पण पार पाडली पाहिजे या उद्देशाने आमचे जे जनरल सेक्रेटरी होते श्रीयुत उदय महाले, म्हणजे बरेच जण ओळखतात त्यांना, तर त्या जनरल सेक्रेटरी साहेबांनी ही सेवाभावी संस्था जी आहे ती 2000 साली स्थापन केली। म्हणजे आज 25 वर्ष जवळजवळ आम्हाला पूर्ण होत आहे आणि ह्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये सिमेन्स ऐक्य एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्टने हा जो संगणक प्रशिक्षणाचा जो वर्ग आहे जो आम्ही साधारण गव्हर्नमेंट शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या शाळांमध्ये हा आम्ही उपक्रम राबवतोय। सध्या आमच्याकडे ठाण्यामध्ये 1 शाळा आहे, नवी मुंबईमध्ये 3 शाळा आहेत आणि उरणमध्ये आमच्या 2 वर्ग आहेत, 2 शाळा आहेत की जिकडे आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि ह्या माध्यमातून आम्ही साधारण दरवर्षी 3500 ते 4000 मुलांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पण एंड टू एंड म्हणजे संगणक देण्यापासून सरांनी जसं सांगितलं की शिक्षक देईपर्यंत हा पूर्ण उपक्रम आम्ही राबवतोय। महाले साहेबांचं असं एक मत होतं की आपण सगळे कामगार आहोत आणि आपण त्या दृष्टीने पण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून आम्ही 2015 सालापासून संगणक शिकवता की सिमेन्स ही इलेक्ट्रिकल कंपनी आहे तर त्या इलेक्ट्रिकल कंपनीच्या अनुषंगाने आपण इलेक्ट्रिकल काम करताना की मुलांना आपण कसं किंवा उमेदवारांना आपण त्या बाबतीत कसं त्यांना चांगलं ज्ञान देऊ शकू ह्या उद्देशाने आम्ही एक सर्वांनी बसून एक सिलेबस बनवला
आणि त्या सिलेबस प्रमाणे आम्ही शिकवायला सुरुवात केली. आणि ही त्याला पण आता जवळजवळ 10 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. 10 वर्षामध्ये सरांनी सांगितलं तसे आमच्या एक 22 बॅचेस झालेले आहेत. पण आता हे करता करता आमचा शाळेशी कसा संबंध आला, तर ही जी बाजूची शाळा आहे तर पहिलं आमचं इंटरॅक्शन झालं 2017 साली. आम्ही बघितलं की आम्ही ठाण्यामध्ये काम करत होतो, पण ह्या बाजूच्या शाळेत एवढी किलबिल चालू असते आणि किती मुलं पटसंख्या आहे हे आम्हाला काय माहित नव्हतं. पण म्हटलं एकदा जाऊन बघूया, आणि म्हणून 2017 साली आम्ही ह्या शाळेत पहिल्यांदा आलो. आणि आम्हाला जी पटसंख्या बघितली ते बघून आम्ही उडालो म्हणजे की बाबा गव्हर्नमेंट शाळा, ज्या महानगरपालिका जिल्हा परिषद शाळा, आज सर्वांना माहिती आहे की पटसंख्या कमी कमी होत चाललेली आहे. आणि ह्या कमी होणाऱ्या पटसंख्येच्या साधारण या कमी होणाऱ्या पटसंख्येच्या वातावरणामध्ये ह्या शाळेमध्ये दरवर्षी पटसंख्या वाढते, वर्ग कमी पडतायत, ही शाळा पुरी पडत नाही म्हणून वरती अजून एक शाळा बांधली, इथे 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, दुसऱ्या शाळेमध्ये 2000 विद्यार्थी. तर खरंच ही खूप मोठी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या सर्वांच्या मागे आम्हाला कळलं 2017 साली जे प्रेरणास्थान आहे, ज्या ह्या सर्वांच्या मागे जे उभं राहिलेलं व्यक्तिमत्व आहे, हे माजी महापौर श्रीयुत सुधाकर साहेब सोनावणे यांच्यामुळेच आज ह्या एरियामध्ये एवढ्या मोठ्या शाळा उभ्या राहिलेल्या आहेत. आम्ही जेव्हा पहिल्यांदा सरांना भेटलो तर सरांकडनं जे बोलणं चालू होतं, शाळेसाठी काय केलं पाहिजे, आम्ही काय करतोय, हे सगळं बघून आम्ही की बाबा महापौर, माजी महापौर आणि स्पेशली राजकारणातला माणूस शिक्षणाबद्दल एवढं सगळं बोलतोय, तर हे बघून आम्हालाही पण खूप उत्साह वाटला. आम्हाला त्याच्यातनंही एनकरेजमेंट मिळालं. आणि आम्ही म्हटलं की आम्ही आमच्या जे विश्वस्त आहेत सिमेन्स एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टचे, त्या सर्वांबरोबर चर्चा केली. आणि मग आमचे जो नातेसंबंध सुरू झाला तो गेली 8 वर्ष दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जात आहे. वेगवेगळे उपक्रम आम्ही ह्या शाळेसाठी आमच्या बाजूने प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, ही शाळा आम्हाला संधी देते लोकांपर्यंत पोहोचण्याची, लोकांपर्यंत कनेक्ट करायची. आमचे जे मिशन आहे, आमचे जे विजन आहे, आमचे जे उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही शाळा आम्हाला एक प्लॅटफॉर्म देते, आम्हाला एक संधी देते. आणि त्याबद्दल मी म्हणजे सुधाकर सोनावणे साहेबांचे तर आभार मानतो, पण त्याच्याबरोबर शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, स्टाफ सर्वांचं जे आम्हाला कोऑपरेशन मिळते, आणि त्याच्यामुळेच आमचा हा जो येणारा संबंध आहे, की आमचा जो एक असोसिएशन आहे, ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होते. आणि ह्याच्या पुढे ही नक्कीच अशी ती होत राहील. नक्कीच सर. खऱ्या अर्थानं सोनवणे साहेबांची भेट 8 वर्षापूर्वी यांच्या कंपनीतले जे मुख्य आहेत, महाले सर असतील किंवा अष्टेकर सर असतील किंवा स्वतः राणे सर असतील, एकदा म्हणजे साहेबांचं ते परीस गवसलेला माणूस नावाचं पुस्तकच त्यांचं आपण प्रसिद्ध केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या संपर्कात एकदा का माणूस आला तर तो सहसा सहजी पुन्हा पाठीमागे किंवा तुटायचं भानगडच नाहीये. आणि तीच भूमिका घेऊन शिक्षक, पालक आणि विद्यार्थी तोच धडा पुढे घेऊन आम्ही चालतो आहोत. निश्चितपणानं सर, आता आपल्या सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भामध्ये आपण काय काय राबवलंय त्या संदर्भात थोडंसं. आता आपण हा इलेक्ट्रिकचा जो वर्ग, म्हणजे आता सिमेन्स वर्कर्स युनियनचं जे प्रोजेक्ट सिमेन्स ऐक्य एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट, तर आम्ही इलेक्ट्रिकलच वर्ग का सिलेक्ट केला. तर हा सिलेक्ट करण्यामागे जेव्हा उदय माले साहेब, गिरीश अष्टेकर साहेब, आमचे इतर पदाधिकारी यांनी एकत्र बसून जेव्हा आम्ही चर्चा केली, तर आम्हाला चर्चेमधनं असं निष्पन्न झालं की तुम्ही मुंबईमध्ये असाल किंवा गावामध्ये असाल, पण घरामधलं जेव्हा इलेक्ट्रिकचं एखादी वस्तू नादुरुस्त होते किंवा लाईट बंद होते, पंखा बंद होतो, आणि अशा वेळी ते काम करण्यासाठी आपल्याला योग्य माणूस वेळेत मिळत नाही. ही सत्य परिस्थिती आहे गावामध्ये पण आणि शहरामध्ये पण. तुम्ही जेव्हा फोन करता किंवा एखाद्या दुकानदाराला सांगता, तो तुम्हाला सांगतो आता तर तो दुसरीकडे कामावर गेलेला आहे, तो आल्यावर मी तुम्हाला पाठवतो. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि त्या करण्यासाठी म्हणून आपल्याला योग्य माणसं तयार करणं खूप गरजेचं असतं. आणि ही समाजाची गरज आहे की माणसं समाजामध्ये उपलब्ध नाहीये. दुसरीकडे आपण सांगतो की लोकांना जॉब नाही आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे. तर ह्याचा जर सुवर्ण मध्य साधायचा असेल
तर आपल्याला इलेक्ट्रिकल जो आमची कॉम्पिटन्सी आहे, जी सिमेंसची कॉम्पिटन्सी आहे, सिमेंसमध्ये काम करणाऱ्या कामगारांची ती कॉम्पिटन्सी आहे, तर आपण त्यासाठी का प्रयत्न करू नये, ह्या उद्देशाने आम्ही हा इलेक्ट्रिशियनचा वर्ग सुरू केला. आता हे सुरू केल्यानंतर की ह्याच्यातनं आपण काय दिलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं ही विद्युत शक्ती जी आहे, जी जर आपण योग्य प्रकारे वापरली तर ती आपल्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण किती त्याचा चांगला उपभोग घेतो, पण जर ती अयोग्य प्रमाणे वापरली तर त्याच्यापासून जे धोके निर्माण होतात ते पण खूप जास्त असतात. एखाद्याला शॉक लागणं, आग लागणं, हे जे धोके आहेत, तो पहिला आपला उद्देश असतो ही जी विद्युत शक्ती आहे सुरक्षितरित्या कशी वापरावी, हा आपला पहिला उद्देश असतो. आणि त्यानंतर जे छोटे छोटे घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा शेजाऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षितपणे लवकरात लवकर कसे दुरुस्त करू शकू, हा दुसरा आपला शिकवण्याचा उद्देश असतो. आता हे करताना की जर आपण त्यांना त्याची थिअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे त्याची पूर्ण माहिती दिली नाही तर ते अर्धवट ज्ञान होतं, आणि अर्धवट ज्ञान हे कधीही धोकादायक असतं. बरोबर आहे. आणि ह्या उद्देशाने आपण हा जो विद्युत मित्र नावाचा एक कोर्स आपण मुख्यत करून शाळांसाठी तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण घरामध्ये विद्युत शक्ती आणि त्याच्यावरती चालणारी उपकरणं वापरताना ती सुरक्षितरित्या कशी वापरावी, त्याची निगा कशी ठेवावी, त्याची दुरुस्ती कुठल्या लेवलपर्यंत आपण घरी करू शकतो आणि कधी ती बाहेर द्यायची, आणि त्याच्या ती वापरताना आपण ऊर्जा बचत कशी करायची जेणेकरून आपलं बिल पण कमी येईल. तर ही जी सगळी माहिती आहे ती माहिती आपण विद्युत मित्र ह्या कोर्समध्ये देतो, आणि त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आजूबाजूच्यावाल्यांना नक्कीच होत असणार, याच्याबद्दल खात्री आहे. अगदी खरं आहे सर, होतोय असं तुम्ही म्हणताय, पण पालक सभेमध्ये आम्हाला सांगतायत की तो जो कोर्स घेतलेला आहे त्याचा निश्चितपणाने फायदा, म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे फोन केल्यानंतर 2 दिवसानं मग तो वायरमॅन किंवा तो जो इलेक्ट्रिशियन आहे आपल्याला उपलब्ध होतो. पण आता अशी परिस्थिती आहे या कोर्सच्या माध्यमातून आपल्याकडे ट्रेन झालेला विद्यार्थी घरातल्या घरात लगेच ती वायरिंग दुरुस्त करतो. पंखा असेल, बल्ब असेल किंवा इस्त्री खराब झाली असेल तर ते स्वतः आता दुरुस्त करायला लागलेलं आहे. हे या विद्युत मित्र आपल्या कोर्सचं खरं तर यश म्हणावं लागेल. मी आमच्या शाळेच्या वतीनं खरं तर सिमेंस कंपनीला आणि तुम्हालाही धन्यवाद देईन की अशा पद्धतीचा उपक्रम तुम्ही आमच्या शाळेमध्ये राबवला. निश्चितपणे ही काळाची गरज आहे, आणि दैनंदिन जीवनामध्ये विजेचा म्हणजे वापर कसा करावा, त्याचबरोबर वीज बचत सुद्धा कशी करावी याच्याबद्दलही ज्ञान आपण त्या कोर्सच्या माध्यमातून दिलेले. निश्चितपणानं हे आमच्यासाठी अगदी आल्हाददायक असं आहे, आणि त्या माध्यमातून बरेच विद्यार्थी घडतायतही. त्याच माध्यमातून आता 10वी नंतर जो काही कोर्स आहे त्याच्याबद्दल जरा सांगा आम्हाला. त्याच्या अगोदर एक मी फक्त स्टेटमेंट करतो की विद्युत शक्तीवरती काम करताना ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं म्हणजे जे आपलं पब्लिक वर्क्स डिव्हिजन PWD आहे तर त्यांच्याकडनं लायसन दिलं जातं. बरोबर. आणि ते लायसन असलेला माणूसच विद्युत शक्तीवरती काम करू शकतो. आपण जे हे मुलांना जे ज्ञान देतोय हे ऑफलाईन ज्ञान देतोय. बरोबर. की मुलांनी कधी चालू लाईनवरती काम करू नये. जे काय आपण शिकवलंय, जे थिअरी प्रॅक्टिकल त्यांच्याकडनं करून घेतलंय ते त्यांनी विद्युत शक्ती बंद करून करावं, जेणेकरून त्यांना ह्याच्यापासून धोका येणार नाही, आणि त्याप्रमाणे PWDच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पण पाळल्या जातील. तर त्यांना लायसन मिळेपर्यंत ऑफलाईन मध्ये छोट्या छोट्या दुरुस्ती कराव्या इथपर्यंत ज्ञान दिलं जातं. आता सरांचा प्रश्न आहे की हे जे आपण देतोय तर त्याचा पुढील आयुष्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी कसा उपयोग होईल. आमचा उद्देश असतो विद्यार्थ्यांनी, आता विद्यार्थी दशेत आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं. 10वी, 11वी, 12वी, डिप्लोमा, डिग्री ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. काही लोकांना मीडियामध्ये उद्देश असेल, आवड असेल तिकडे जावं. काही लोकांना फायनान्समध्ये आहे त्याने तिकडे जावं. तर प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे पुढे जावं, आणि ह्यासाठी आम्ही प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. जसं आता उदाहरणार्थ ह्या शाळेमध्ये आपण एक स्क्रॅचचा उपक्रम राबवतो. बरोबर. आणि तसंच आपण ह्या शाळेमध्ये
की विद्यार्थ्यांनी एआयचा कसा वापर करावा किंवा विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट त्यांच्या लेवलला मॅनेजमेंट कसं करावं यासाठी सिमेन्स CSR ऍक्टिव्हिटी मधून पण आपण काही उपक्रम इकडे राबवले. गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून. हा, गुरुजी फाउंडेशन, सिमेन्स CSR. आता हे करताना उद्देश एकच असतो की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या जबाबदारी जी आहे ती अभ्यास करणं आणि ती व्यवस्थितपणे पार पाडावी. पण भविष्याच्या दृष्टीने ह्या सगळ्यांचा उपयोग करून पुढे मला 10वी नंतर काय करायचंय हे गोल डिसाईड करायचा असतो. आपल्याला जेव्हा ती लाईन सिलेक्ट करायची असते त्यासाठी ह्या माध्यमाचा म्हणजे हे जे वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याचा नक्कीच त्यांना उपयोग होतो. आता आपण परत एकदा विद्युत शक्तीकडे येऊया की विद्युत शक्तीचा उपयोग कसा होईल त्यांना. तर समजा 10वी झाल्यानंतर जर समजा पालकांची सुस्थिती आहे, आर्थिक स्थिती खूप चांगली आहे तर आणि त्या मुलाला इंजिनिअरिंगला जायचंय तर त्याच्यासाठी पालक खर्च पण करू शकतात आणि ती मुलं इंजिनिअरिंग करू शकतात. तर इंजिनिअरिंगची मला आवड आहे की नाही ह्याचा शोध विद्यार्थी ह्या छोट्या छोट्या वर्गातनं घेऊ शकतात. बरोबर आहे, तो एक फायदा होतो. आता समजा 10वी नंतर पालकांची ऐपत नाहीये. म्हणजे आज मला सांगायला अभिमान वाटतो, मी असेल, गिरीश अस्टेकर साहेब असतील, उदय महाले साहेब असतील, आम्ही सगळे 10वी करूनच सिमेन्स मध्ये लागलो आणि आमचं करिअर सिमेन्सने घडवलंय ह्याच्यामध्ये. तर ते कसे लागलो तर 10वी नंतर सिमेन्सची एक स्कीम आहे ज्याला आपण म्हणतो, आपण ऐकलं असेल सगळ्यांनी, अप्रेंटिसशिप योजना. आणि ती 10वी नंतर अर्थात सिमेन्सची रिटर्न टेस्ट होते, इंटरव्ह्यू होते आणि त्याच्यातनं सिमेन्स कडनं 2 वर्षाचा NCTVTचा उपक्रम राबवला जातो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगलं टेक्निकल नॉलेज दिलं जातं. ज्याच्यामध्ये त्यांना पूर्ण म्हणजे अगदी हाताला धरून जसं आपण आई शिकवतो, बाराखडी शिकवतो तशा प्रकारे टेक्निकल नॉलेज दिलं जातं. आणि 2 वर्षांनी मुलगा जेव्हा बाहेर पडतो तो एक टेक्नोक्रॅट्स किंवा स्किल कामगार म्हणून तो इंडस्ट्रीमध्ये एंट्री करू शकतो. पण हे कोणी करावं तर ज्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती इंजिनिअरिंगला पाठवण्या एवढी नाहीये. बरोबर. आणि ज्यांची लेवल म्हणजे जे ॲव्हरेज लोक आहेत म्हणजे 60%, 70% असे मार्क करणारे आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांनी तिकडे सिलेक्शन करावं. बाकीच्यांनी त्यांची जी आवड आहे त्याप्रमाणे त्या एरियामध्ये जाऊन कव्हर करावं. आता उद्या ह्या विद्यार्थ्यांना जर इंजिनियर व्हायचं असेल तर त्याची पुढची स्टेप्स आहे. सिमेन्स तर चांगलं शिक्षण देते, दर महिन्याला तुम्हाला 6100 रुपये स्टायपेंड मिळते, विद्यावेतन मिळतं. बरोबर. दुसऱ्यावरती 6500 रुपयाचं विद्यावेतन मिळतं आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचा खर्च भागून तुम्ही ते शिक्षण घेत असता. तुम्ही 2 वर्षांनी जेव्हा शिक्षण पूर्ण होतं तुमचं, तुम्ही डिप्लोमाला सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे 11वी 12वी जसं होतं तसं शिक्षण घेऊन तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकता. डिप्लोमाचं ऍडमिशन तुम्ही नोकरी करता करता पण करू शकता, जे आम्ही सगळ्यांनी केलंय. नोकरी करता करता कुटुंबाला पण मदत करायची नोकरी करून आणि संध्याकाळचं शिक्षण पण घ्यायचं. तुमचा डिप्लोमा झाला की तुम्ही सेकंड इयर डिग्रीला ऍडमिशन मिळतं आणि पुढच्या 3 वर्षात तुमची डिग्री पण पूर्ण होते. म्हणजे 2 + 2 + 3 म्हणजे 4 आणि 7 वर्षामध्ये तुम्ही डिग्री होल्डर इंजिनियर होऊ शकता. जरी तुमच्या आपल्या घराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तरी. हा एक फायदा होतो. म्हणजे पुढची लाईन सिलेक्ट करायला आणि पुढे घडायला आपल्याला काय ठरवलंय तो गोल अचीव करायला हा शिक्षणाची सुरुवात हे आम्ही जे इलेक्ट्रिशियनचा कोर्स घेतो तिकडून सुरुवात होते. एक विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला जातो आणि त्याच्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या आयुष्याची प्रगती करू शकतात. सांगायला अभिमान वाटेल, सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या कोर्समध्ये आपल्या शाळेतले 2 विद्यार्थी साहिल सावंत आणि हर्षल सावंत हे दोघे विद्यार्थी आज तिथं काम करतायत. त्याचबरोबर आपल्याकडं शिक्षिका असणाऱ्या म्हात्रे मॅडम, अर्चना म्हात्रे मॅडम, की ज्या आता घनसोली शाळेमध्ये त्यांची बदली झालेली आहे, पदोन्नतीने त्या मुख्याध्यापक म्हणून तिकडे गेलेले. त्यांची मुलगी प्राप्ती सुद्धा सर तिथं शिकलेली आहे. म्हणजे आपण शिकत असताना तुम्हाला विद्यावेतन पण म्हणजे सिमेन्स कंपनी तुम्हाला पैसे देणार, म्हणजे शासनाचाच उपक्रम आहे तो. आणि पुढे भविष्यामध्ये जाऊन तुम्हाला जर तिथं जागा निघाली तर कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला तिथं नोकरी सुद्धा, साहिल सावंत तिकडे नोकरी करतोय, माझा त्याचा सातत्यानं फोन असतो. आणि हे म्हणजे इतकं एखाद्याला नोकरीची खात्री सुद्धा देण्याचं काम
ही सिमन्स कंपनी करते, हे खरं तर अभिमान. आणि असे अनेक विद्यार्थी, आता हे समोरचं नाव आहे म्हणून, पण आणि बरेच विद्यार्थी असतील की जे संपर्कात नाही आहेत, पण त्यांनी सुद्धा आपल्या या सर कोर्सचा लाभ घेतलेला आहे. जेमतेम 60% म्हणजे सायन्स आणि मॅथ्समध्ये 60% ज्याला मार्क्स आहेत, इंग्रजीमध्ये ज्याला नियमच असा आहे ते कॉम्प्लेट बऱ्याच वेळा वर्गामध्ये मी फिरवलेलं सांगितलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून ही बरी विद्यार्थी त्या ठिकाणी घडवण्याचं काम, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान आपण देतो, त्या ज्ञानाबरोबर इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान देण्याचं काम सिमन्स कंपनीचा तो मोठोच आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन वर्कर्स युनियनच्या माध्यमातून अष्टेकर सर असतील, राणे सर असतील, आणि सगळी त्यांची टीम ही इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करते. म्हणजे आपला तर मोठं सगळ्यांनी हे व्हावं, सगळ्यांनी संपन्न व्हावं. पण एखादा ज्याची रुची आहे, सरांनी सांगताना तेच सांगितलं की ज्याला आवड आहे आणि ज्याच्याकडे पैसे भरण्याची कुवत नाही त्यांनी आमच्याकडे यावं आणि तशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हावं. हा एक चांगला प्लॅटफॉर्म. आणि सर इथंच त्यांनी त्या मुलांनी कुठं ट्रेनला जायचं नाही, काहीच नाही, शाळा अगदी कंपाऊंड मध्ये आहे. फक्त थोडंसं म्हणजे एवढं हे नातं घट्ट आहे सिमन्स कंपनी आणि शाहू महाराज विद्यालय. सर आता भविष्यामध्ये इलेक्ट्रिकच्या गाड्या येत आहेत, सोलर ऊर्जेचे अनेक वेगवेगळे प्रकल्प येत आहेत, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि याच्यामध्ये पण सोलर ऊर्जेच्या विद्यार्थ्यांना संधी किती उपलब्ध होणार आहे? येणाऱ्या काळामध्ये जर आपण आता म्हणजे बऱ्याच वेळा आपण सर्वांनी युट्यूबवर ऐकलंय AI येत आहे, एवढ्या नोकऱ्या जाणार आहेत, हे जाणार आहे, डॉक्टरांचे कमी होणार आहे, वकिलांच्या नोकऱ्या जाणार आहे, ड्रायव्हरची गरज लागणार नाही. सर शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा आलेलं आहे. आम्हाला भीती वाटते कधी कधी, पण असं काही होणार नाही. कमी लेवल पासून एकदम उंचीपर्यंतच्या जे संधी आहेत तर त्याच्यातल्या कमी होणार आहेत असं सांगितलं जातं. पण इलेक्ट्रिसिटी, विद्युत शक्ती ही अशी आहे की आतापर्यंत तरी ह्या कुठल्याही माध्यमातून विद्युत शक्तीची निर्मिती आणि विद्युत शक्तीचं ट्रान्समिशन म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणं किंवा त्याचा वापर हा कुठल्याही विदाऊट इलेक्ट्रिशियन म्हणजे एखाद्या वायरमॅन किंवा इलेक्ट्रिशियन शिवाय करणं शक्य नाहीये. ही आजची तरी परिस्थिती आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होणार आहे, काय होणार आहे ते आता आपण गेस नाही. हे सगळं तरुण पिढीच्या हातात आहे की ते आजचे जे विद्यार्थी आहेत ते किती किती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतील, काय इनोव्हेशन करतील आणि त्याच्यातनं कदाचित हे पण होऊ शकतं. ह्याचे हे काही सांगता येत नाही की नाहीच होणार आहे. बरोबर. पण आजच्या परिस्थितीमध्ये तरी येणाऱ्या पुढच्या 50 वर्षामध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स हे लागणारच आहेत. येणारं जे सोलर आपण जी एक ग्रीन एनर्जी म्हणतो, बरं, ती एनर्जी घेण्यासाठी जे सोलर पॅनल बसवणं, त्यांच्याकडनं ऊर्जा घेणं, त्याची देखभाल करणं, ह्यासाठी ह्या नवीन संधी जे ह्या इंजिनिअरिंगमध्ये भले त्यांच्या कॉम्पिटन्सीप्रमाणे काही लोक इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतील, काही लोक इंजिनियर सुपरवायझर म्हणजे इंजिनियर्स, काही लोक मॅनेजर्स, डिग्री होल्डर इंजिनियर, ज्या लेवलला त्यांच्या लेवलप्रमाणे काम करतील. पण ह्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. सोलर पॅनल, त्याची देखभाल ही येणाऱ्या दिवसांमध्ये वाढत जाणार आहे. तसंच जी EV व्हेकल्स येणार आहेत, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स येणार आहेत. आपण आज सगळ्यांनी ऐकलंय की प्रत्येक ITI मध्ये डिझेल मेकॅनिक हा ट्रेड असतो, ऑटो मेकॅनिक हा ट्रेड असतो. आता ह्या ऑटो मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक स्वरूप आता बदलत चाललंय. बरोबर. की पूर्ण गाडीमध्ये डिझेल वापरलं जात आहे. पूर्ण गाडीमध्ये हा फक्त बॅटरी आणि त्या बॅटरीवरती उपलब्ध असणारे जे सिस्टम्स आहेत त्याच वापरल्या जाणार आहेत. तर अर्थात हे जेव्हा पूर्ण इलेक्ट्रिक गाडी असते तर त्या ठिकाणी ऑटो मेकॅनिकच्या ऐवजी ऑटो इलेक्ट्रिशियन हा म्हणजे पूर्ण गाडीत जी आहे, म्हणजे आज आपल्याला गॅरेज दिसतं की तिकडे आपण डिझेल इंजिन ओपन झालेलं दिसतं किंवा पेट्रोल इंजिन ओपन, त्याचं ओव्हरऑलिंग असं, तर हे न दिसता तिकडे तो इलेक्ट्रिकल वर्कशॉपच दिसेल. बरोबर. इलेक्ट्रिक मोटर ओपन झालेले आहेत, बॅटरी ओपन झालेले आहे, चार्ज केलेलं आहे. तर पूर्ण हे जे काम आहे जे डिझेलचं किंवा पेट्रोलचं आहे, तर निदान हळूहळू करून आपल्याला जसं जसं इलेक्ट्रॉनिक व्हेकल वाढत जातील तसं तसं ही जी गॅरेजेस आहेत त्याचं स्वरूप पण बदलत जाईल आणि ती इलेक्ट्रिकल वर्कशॉप म्हणून समोर येतील. गॅरेजपेक्षा इलेक्ट्रिकल म्हणजे वर्कशॉप कन्वर्ट होतील. आपल्याकडं हा कोर्स करून गेलेला जो विद्यार्थी आहे, म्हणजे विद्युत मित्र असेल किंवा पुढे जाऊन 11वी-12वीला तुमच्याकडे जे इलेक्ट्रिकचं जे सगळं ज्ञान आहे ते ज्ञान घेतलेला विद्यार्थी हा त्याला म्हणजे नोकरीला मरण नाहीये असंच म्हणावं लागेल. डेफिनेटली, नक्कीच, अगदी नक्कीच. आणि नोकरी म्हणजे ह्याच्या नंतर पण आज जर तुम्ही बघितलं
तर आज जी सर्व्हिस इंडस्ट्री आपल्याला आपला देश जो विकसित भारत आपण म्हणतोय 2030 पर्यंत बरोबर. आपल्याला करायचं देशच विकसित करायचा आहे. भारत हा बऱ्याच प्रमाणात सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून पुढे येतो बरोबर. की आपला जो देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पण आहे, आपण मॅन्युफॅक्चरिंग पण वाढवतोय आणि सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून पण वाढतोय. आणि ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये विद्युत शक्तीची वाहन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणं, विद्युत व्हेकल्स, आपल्याकडे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, मॉल्स आहेत, तर कमर्शियल कॉम्प्लेक्स, आपल्याकडे डेटा सेंटर्स येत आहेत. जर आपण ज्या इकडे बसलोय मागच्या बाजूला जो MIDC रोड आहे बरोबर तिकडे बघितलं तर सगळ्या इंडस्ट्रीज हळूहळू कन्वर्ट होत आहेत IT पार्क मध्ये. बरोबर. आणि तिकडे मोठमोठे डेटा सेंटर्स येत आहेत, 10-12 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. आणि ह्या अर्थात तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक IT इंजिनियर झालात तर तिकडे तुम्हाला IT इंजिनियर म्हणून नोकरी मिळणार आहे. बरोबर. पण त्याचबरोबर एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन पण करावं लागणार आहे. तर ते मेंटेन करण्यासाठी मेंटेनन्स इंजिनियर्स लागणार आहेत, मेंटेनन्स मॅनेजर्स लागणार आहेत, मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन लागणार आहेत. आणि त्यामुळे विद्युत शक्तीवरती काम करणाऱ्या कुठल्याही लेवलच्या माणसाला नोकरीसाठी काळजी करायचं बिलकुल गरज नाही, निदान येणाऱ्या पुढच्या 50 वर्षात तरी. अगदी खरं आहे. जरी AI येत असलं तरी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज घेतल्याशिवाय तरुणोपाय नाही, असंच राणे सरांना सांगायचं आहे. आता इलेक्ट्रिक हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी त्या ठिकाणी परत पुढं, आता तुम्ही इथं MIDC एरियामध्ये सांगितलं, पण आणखीन शासकीय किंवा इतर कुठली आणखीन हे आहेत? आता ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की जेव्हा आपण आता तर सध्या विद्यार्थ्यांसाठी जर विचारलं तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना पूर्ण लक्ष त्यांच्या शिक्षणाकडे देऊन 10वी-12वी जे काय आपली नवीन एज्युकेशन सिस्टम आहे त्याप्रमाणे जी हळूहळू इम्प्लिमेंट होते त्याप्रमाणे आपण आपलं करिअर पुढे घडवलं पाहिजे. ते मी परत रिपीट करतो, ते करिअर घडवताना तुम्हाला तुमचा गोल डिसाईड करताना आम्ही जे वेगवेगळ्या माध्यमातून इथे काम करतोय त्याचा तुम्हाला उपयोग होईल की तुम्ही गोल काय डिसाईड केला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. हा जेव्हा गोल डिसाईड करता तर तेव्हा उदाहरणार्थ समजा एखाद्याला इंटेलेक्च्युअल लेवल किंवा त्याला खूपच कमी मार्क मिळते, त्याला माहिती होतं की नाही मी इंजिनिअरिंग नाही करू शकत आहे, बरोबर आहे, तर तो ITI ला जाऊ शकतो, सिमेंटची अप्रेंटिसशिप करू शकतो, ह्या पद्धतीने. समजा ते पण जर एखाद्याला वाटत असेल नाही खूप कठीण आहे, तर जर त्याने इकडला वर्ग करून एखाद्या दुकानात काम केलं, अच्छा, एखाद्या छोट्या दुकानात, म्हणजे मी कोणासाठी म्हणतोय देखभाल की ज्यांना असं वाटतंय की शिक्षणामध्ये मला इंटरेस्ट नाहीये, मग शिक्षण मी माझी हे नाहीये, इंटेलेक्च्युअल लेवल नाहीये, माझ्या लक्षात राहत नाही, मी हे काम हे थेअरी लिहू शकत नाही, अशी जी मुलं आहेत अशा मुलांनी जर हा आम्ही जो इकडे कोर्स करतो तो कोर्स केल्यानंतर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या कडे काम केलं, 1 वर्षभर कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं आणि PWD वायरमॅनची एक परीक्षा असते, पब्लिक वर्क्स डिव्हिजनची एक परीक्षा असते जी वायरमॅनची परीक्षा असते आणि ती खूप सोपी असते. तुम्ही जर प्रॅक्टिकल तुम्हाला की आम्ही फक्त ज्या कोर्समध्ये आहे ते ज्ञान देतो, तुम्हाला आत्मविश्वास आणि त्याच्यातलं कौशल्य जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी 1 वर्ष 2 वर्ष काम करावं लागतं, तरच तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्यात तुम्ही कौशल्य प्राप्त करता. आणि हे जेव्हा तुम्हाला कौशल्य प्राप्त होतं, आत्मविश्वास होतो, तेव्हा तुम्ही जर ती PWD वायरमॅनची परीक्षा दिली जी खूप सोपी असते, तुम्हाला PWDचं वायरमॅनचं लायसन मिळेल. एकदा लायसन मिळालं तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. मी त्याच्याकडेच येणार होतो सर. आता ह्या नोकरीच्या संधी झाल्या, पण इलेक्ट्रिक करता स्वतःचा व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भात मार्गदर्शन. तर लायसन मिळालं की तुम्ही स्वतः काम करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली की आपले विद्यार्थी मेहनत घेणार, आपले उमेदवार मेहनत घेतात. पुढे एक PWDची अजून एक परीक्षा असते जी सुपरवायझर इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून परीक्षा असते. अच्छा, तुम्ही जसं आत्मविश्वास वाढेल, तुमची नॉलेज वाढेल, तुमचं ज्ञान वाढेल, त्याप्रमाणे तुम्ही अजून 2-3 वर्षांनी इलेक्ट्रिकल सुपरवायझरची परीक्षा देऊ शकता. इलेक्ट्रिकल सुपरवायझरची परीक्षा मिळाली, तुम्हाला सुपरवायझरचं लायसन मिळतं. सुपरवायझरचं लायसन मिळतं तर तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनू शकता, स्वतः इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर बनू शकता. मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्याकडे ज्या 22 बॅच झाल्या आहेत
त्या 22 बॅच मधले कमीत कमी 10 विद्यार्थी तरी स्वतः आज कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत. की ज्यांनी सुरुवात केली छोट्याशा ह्याच्यापासून, शिक्षणामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट नव्हता, पण ह्याच्यामध्ये स्वतः सुरू केलं. हळूहळू वायरमॅनचं लायसन्स, वायरमॅनची परीक्षा दिली, सुपरवायझरचं, आणि आज म्हणजे जे काय आम्ही 200-250 उमेदवारांना शिकवलंय, तर त्याच्यापैकी साधारण 10% तरी उमेदवार आज खूप चांगल्या प्रकारे स्वतः सेटल झालेत आणि त्याने इतरांना नोकऱ्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ते एक सांगायला खूप अभिमान आहे की तुम्ही ह्या तऱ्हेने तुमचं पण करिअर तुम्ही घडवू शकता. अगदी अगदी खरं आहे. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या कोर्समधून शिकून गेलेले विद्यार्थी स्वतःच्या पायाने स्वतःचा व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात. आता हे सगळं मुलांच्यासाठी झालं, पण मुलींना सुद्धा या व्यवसायामध्ये किंवा या इलेक्ट्रिक कोर्सच्या यामध्ये आहे का पुढे संधी? नक्कीच खूपच संधी आहे. मी तुम्हाला एक जस्ट उदाहरणासाठी सांगतो. गोव्यासारख्या ठिकाणी मुलांना म्हणजे मेल कामगार किंवा मेल एम्प्लॉई म्हणून प्रिफर करण्यापेक्षा फिमेल एम्प्लॉईजना जास्त प्रेफरन्स आहे. क्या बात. हा एवढ्यासाठीच की गोव्यासारख्या ठिकाणी, म्हणजे मी गोव्याचं फक्त का उदाहरण आहे जे मी अनुभवलंय म्हणून, की गोव्यासारख्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की मुली म्हणजे फिमेल एम्प्लॉईज कडनं खूप चांगलं काम करून घेत, म्हणजे जो आउटपुट आहे तो फिमेल एम्प्लॉईज कडनं चांगला मिळतोय. याचा अर्थ असा नाही की जेंट्स कमी काम करतात, असं नाही आहे, पण त्यांचं जे डेडिकेशन आहे, त्यांचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे, ही फिमेल एम्प्लॉईजची खूप चांगल्या प्रकारे असते. सिमेन्समध्ये पण जेव्हा मी म्हटलं ट्रेनिंग सेंटरला, तर ट्रेनिंग सेंटरला 50% मुलींचं टार्गेट सिमेन्स जर्मनीने ठेवलेलं आहे. सिमेन्स जर्मनीचं टार्गेट आहे की एकंदर तुमच्या कोर्समध्ये कमीत कमी 50% मुली असाव्यात. आम्हाला अजूनपर्यंत तो टार्गेट आम्ही अचीव नाही करू शकलो, पण आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे मुलींना खूपच चांगली संधी आहे या इलेक्ट्रिकल वर्कमध्ये, तर खूपच चांगली संधी आहे. अगदी खरं आहे. म्हणजे मुली आता कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत आणि त्यांनी इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण करावं आणि त्यांनी तिथं सुद्धा आपलं करिअर करावं. खरं तर सरांनी गोव्याचं उदाहरण दिलं. आज गोवा मुक्ती दिन पण आहे सर. गोव्याला आजच्याच दिवशी जसं महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तशी गोवा राज्याची निर्मिती ही आज झालेली होती. त्यामुळे तो जो उल्लेख तुम्ही केला तो निश्चितपणे प्रत्येक राज्यामध्ये, तिथं केरळ सारख्या ठिकाणी एज्युकेशन खूप पुढे आहे, तिथं सुद्धा मुलींना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते. निश्चितपणानं आपण जे सांगितलेलं आहे, मी मगाशी प्राप्तीचं उदाहरण दिलंच आहे. ऑलरेडी आमच्याकडे शिक्षिका असणाऱ्या ती तिकडे शिकलेलीच आहे. तसं मुलांच्या बरोबर मुलींनी सुद्धा या इलेक्ट्रिकल कोर्सकडं अगदी प्राधान्यानं त्या ठिकाणी बघावं आणि त्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून बाहेर पडावं आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आता या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात त्याचा लाभ घ्यावा, सरांनी सांगितलं. आता हे आपल्या पुरतं झालं, पण इतर म्हणजे या कोर्स आपल्या देशाच्या विकासामध्ये आपल्याला तो जो कोर्स आहे हा कसा उपयोगी पडेल, काय सांगाल त्या संदर्भात? जर आपण जेव्हा देशाचा विचार करतो तर आपण स्टेप बाय स्टेप जातो. आज मी शाळेत आहे, उद्या मी माझ्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, आणि म्हणजे जर माझा विकास झाला तर माझ्या कुटुंबाचा विकास होतो, माझ्या कुटुंबाचा विकास झाला तर माझ्या गावाचा विकास होतो, गावाचा विकास झाला तर तालुक्याचा तर जिल्हा तर राज्य, आणि नंतर मग देशाचा विकास होतो. तर ही जी प्रगती आपली होते, आणि जर मला हा इलेक्ट्रिकल कोर्स या प्रगती बरोबर जर लिंक करायचं असेल तर हे फक्त शहरामध्ये राहून उपयोग नाही, तर हे रुरल एरियामध्ये पण गेलं पाहिजे. कारण आज वीज ही सगळीकडेच आहे. जवळजवळ आपला जो भारत आहे आज जर बघितलं तर 90-95% देश आपला इलेक्ट्रिफिकेशन झालेला आहे. कुठे ना खूप कमी असे पाडे असतील की जिथपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोचली नाही. तिकडे पण आपला सरकारचा प्रयत्न आहे की जर ही विद्युत पोचली नाही तर तिकडे लोकल सोलर विद्युत द्यायची, बरं, सौर ऊर्जा निर्मिती करून त्या पाड्याला ऊर्जा द्यायची, ह्याचा प्रयत्न आहे. आणि हे करत असताना आज जर आपण बघितलं तर जी उदाहरणार्थ शेती करण्यासाठी जी उपकरणं वापरली जातात ती आज डिझेलवरती उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर म्हणा डिझेलवरती आहे. तुमचं जे भात कापणीचं मशीन असेल, पेरणीचं मशीन असेल, कोळपणी, ही सगळी डिझेलवरची उपकरणं आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये जशा आपल्या गाड्या बदलल्या
ईव्ही झाल्या सगळे electric. तशी ती ही उपकरणं पण ईव्ही वर होऊ शकतील. Yes, अगदी अगदी. ते उन्हामध्ये तुम्ही चार्जिंग सोलर वरती चार्ज करा आणि मग तुम्हाला हवं तेव्हा ही उपकरणं वापरा. घरामध्ये तर आपण विद्युत शक्ती वापरतोच आहे. तर त्यामुळे हा जो प्रसार आहे हा सिटी नंतर गावागावामध्ये जाणार आहे आणि ही वीज प्रत्येक गावामध्ये वापरून प्रत्येक स्टेजला म्हणजे आपली जी काही जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक स्टेजला आपण ती वापरून देशाची प्रगती आपण साध्य नक्कीच आपण करू शकणार आहोत. अगदी निश्चितपणानं म्हणजे आपण आपल्या घरापासून सुरुवात केल्यानंतर तोच विकास पुढं पुढं होत जाऊन देशापर्यंत जातोय. उद्योगामध्ये व्यवसायामध्ये तर या इलेक्ट्रिकचा उपयोग होतोच, पण शेतीमध्ये सुद्धा भविष्यामध्ये जसं इलेक्ट्रिक कार्स आहेत तशा पद्धतीनं शेतीमध्ये काम करणारी सगळी अवजारं जी आहेत, मग भात कापणी असेल, ऊसाची कापणी असेल, आपण ते बघतो सगळे डिझेलच्या यंत्रावरती ते सगळं करताना आपल्याला दिसत जातात. ती सुद्धा यंत्र त्या ठिकाणी पुन्हा इलेक्ट्रिकवर सगळी भविष्यामध्ये येतील अशा पद्धतीचं विधान आणि निश्चित होणारच आहे. कारण आपण ज्या सुरुवातीचा आपला फोन जो होता साधा होता, आपण फक्त एकमेकाला निरोप दिले, पण आज त्या फोनच्या माध्यमातून रेडिओ असेल, घड्याळ असेल, अनेक वेगवेगळ्या सगळ्या बाबतीत जसं आपण हा बदल होत गेलेला आहे तसं त्याही क्षेत्रामध्ये तो बदल होऊन भविष्यामध्ये पुढच्या 50 वर्ष तरी हा इलेक्ट्रॉनिक्स आणि आपलं नातं हे इतकं जवळच आहे. हे म्हणजे जसं शाहू महाराज विद्यालय आणि सिमन्स कंपनीचं आहे तशाच पद्धतीने हे फेविकॉल का मजबूत जोडे तुटेगा नाही म्हटल्यासारखं. आणि सर निश्चितपणानं आपण आलात आज या निमित्तानं. आता विद्यार्थ्यांना तुम्ही जे आपले विद्यार्थी भविष्यामध्ये इथं शिकतायत किंवा तुमच्याकडे येतील त्यांना पुढे काय संदेश द्याल तुम्ही? संदेश देताना म्हणजे आम्ही सिमेन्स ऐक्य एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट ही जी सिमेन्स कामगारांची सेवाभावी संस्था आहे ज्याचे संस्थापक आज आमच्यामध्ये नाहीये, उदय महाले सर आहेत की ज्याच्यामुळे त्यांनी जो उद्देश दिलाय जो संदेश दिलाय तो घेऊन आम्ही गेली 25 वर्ष समाजासाठी काम करतोय. आणि त्या माध्यमातून सिमेन्स ऐक्याच्या माध्यमातून आम्ही जे कनेक्टेड आहोत ते मेनली खूप हुशार विद्यार्थ्यांशी आम्ही खूप कमी कनेक्टेड आहोत. आम्ही कनेक्टेड कोणाशी आहोत जे आर्थिक दुर्बल गट आहे किंवा जे शैक्षणिक दृष्ट्या खूप चांगलं करू शकत नाही अशी जी ॲव्हरेज मुलं आहेत त्यांच्याशी आम्ही गेली 25 वर्ष कनेक्टेड आहोत. आणि हे करताना मी एक आवर्जून सांगेन, तुम्ही कुठल्या आर्थिक परिस्थिती असेल किंवा शैक्षणिक तुमची इंटेलेक्च्युअल लेवल असेल कुठेही असाल तर तुम्ही तुमचा जो रोल आहे तो व्यवस्थितपणे म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेत असताना तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे, तुम्ही त्याच्यातलं ज्ञान मिळवलं पाहिजे. तुम्ही पुढे जाऊन जेव्हा विद्यार्थी म्हणून काम शिकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की नाही मला माझं जसं आम्ही म्हटलं की हे वेगवेगळे उपक्रम राबवताना तुमच्या आयुष्याचा गोल तुम्हाला ठरवण्याला मदत होईल. आणि हे मदत करताना तुम्ही जर फायनान्समध्ये जाणार नसाल, तुम्ही डॉक्टर होणार नसाल, जर तुमच्या गोलमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही प्रयत्न तर केलाच पाहिजे, तर तुम्ही वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जसं समजा तुम्ही इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलं पाहिजे, प्लंबर म्हणून काम केलं पाहिजे, वेल्डर म्हणून जी आज समाजाला गरज आहे तर ती कौशल्य जी ITI मध्ये शिकवली जातात, सिमेन्समध्ये ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकवली जातात ती कौशल्य तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. म्हणजे तो गोल ठरवताना आणि त्याच्यातनं पण तुम्ही इंजिनियर आहे समजा आर्थिक दुर्बल असणार तर ह्या रूटने तुम्ही इंजिनियर बनू शकता. माझी एकच विनंती आहे, जो आमचा अनुभव आहे गेल्या जे मुलांसाठी एक महत्वाचा मुलं, शिक्षक आणि मुख्यत्वे पालक, आम्ही जे बघितलंय की आपण पहिलीपासून 10वी पर्यंत शिकतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे माहिती असतात, वेगवेगळी तत्व आपण शिकतो, वेगवेगळी सूत्र आपण शिकतो. उदाहरणार्थ आम्ही बघितलं की मुलं 10वीला गेलेली मुलं, 11वी झालेली मुलं, मी हुशार विद्यार्थ्यांची नाही बोलत आहे पण मी ॲव्हरेज विद्यार्थ्यांचं बोलतोय की ही जी विद्यार्थी आहेत दशमान पद्धती म्हटली की थोडा गोंधळ होतो मुलांचा. आणि हे बेसिक आहे. आपल्या जर करिअर घडवायचं कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर 1ली ते 10वी मध्ये जे आपण शिकतो त्याचा बेस खूप स्ट्रॉंग करा. उदाहरणार्थ दशमान पद्धती, वेगवेगळ्या आकारांचं क्षेत्रफळ, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कदाचित ऐकणाऱ्याला वाटेल अरे हे काय सांगतायत, पण आमचा अनुभव आहे मुलं शिकतात
पुढच्या इयत्तेत गेल्यावर ते विसरतात. बरोबर. आणि ह्याचा उपयोग जेव्हा आपण पुढे 10वी नंतर जे करिअर सिलेक्ट करतो, जे आपण करिअर घडवत असतो, तिकडे ह्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. क्षेत्रफळ, घनता, आकारमान, तर ह्या बेसिक गोष्टी ज्या शाळेत आपण शिकतो, सूत्र, बरोबर. दशमान पद्धती, वेगवेगळी इक्वेशन्स, तर हेच आपलं बेस असतो पुढे करिअर घडवण्यासाठी. आणि ते विसरू नका. कुठल्याही इयत्तेत गेलात तर मागच्या इयत्तेत जे शिकलात ते पुढे कॅरी करा. अगदी. आणि तरच तुमचं आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं आयुष्य हा खूपच तुमचं महत्वपूर्ण होईल आणि भविष्य तुमचं उजळतं होईल. अगदी खरं आहे. सरांनी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. माणूस मोठा कधी होतो तर तो माणूस छोट्या छोट्या गोष्टींवर ज्यावेळेला लक्ष देतो. छोटी छोटी सूत्र, दशमान पद्धतीच्या बद्दल सरांनी सांगितलं. वर्गामध्ये किंवा घरामध्ये आई वडील किंवा जे काही तुमच्या संपर्कात येतील त्या प्रत्येकांच्याकडनं जेवढं म्हणून काही छोट्या छोट्या गोष्टीतलं ज्ञान तुम्हाला घेता येतील ते ज्ञान घ्या आणि तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावा आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी भविष्य तुमचं उज्ज्वल असेल. आणि अशा पद्धतीचा संदेश, खरं तर वीज म्हणजे जीवन आणि वीज जर आपण समजून घेतली तर आपलं भविष्य उज्ज्वल होईल. अशा पद्धतीचं आजचं सरांचं व्याख्यान निश्चितपणानं तुम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल. आणि आपण सांगितलं की विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. आदरणीय सोनोने साहेब किंवा आमच्या सगळे शाळेचा तोच उद्देश आहे की जे टॉप लेवलला विद्यार्थी आहेत ते टॉपला जाणारच आहेत आणि जे मध्यम लेवलला आहेत ते सुद्धा पुढे जाणारच आहेत. पण खऱ्या अर्थानं ज्यांना काहीतरी शिकायचं आहे पण ज्यांच्याकडं आर्थिकदृष्ट्या ते कमजोर आहेत अशा विद्यार्थ्यांना एक पुश करण्याची भूमिका जी सिमन्स ऐक्य आणि एज्युकेशनल वेलफेअर ट्रस्टने घेतलेली आहे. उदय महाले सर असतील, ते आता नाही आहेत आपल्यामध्ये, पण त्यांनी जो काही ठेवा या सगळ्या लोकांच्या हातामध्ये दिलेला आहे. आष्टेकर सर असतील, राणे सर असतील आणि सगळी त्यांची टीम, मनोज मोहिते असतील, पी कुमार सर असतील, सगळे जे, कारण सातत्यानं वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं ते आपल्याकडे येत आहेत, भेटत आहेत. आणि आपल्या ज्या संगणक शिक्षिका आहेत वेगवेगळ्या शाळांमध्ये काम करणाऱ्या, त्या सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम आपल्या इथं अगदी रेग्युलर तास त्यांच्या माध्यमातून होत आहेत. आणि म्हणून खरं तर त्यांचं धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. इतकं काम आपण या आमच्या शाळेला त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर PM श्री शाहू महाराज विद्यालय हे मोठं होताना आपल्याला दिसतंय, पण याच्यामध्ये सिमन्स ऐक्य ट्रस्ट असेल, वनशक्ती असेल, क्राय सारखी संस्था असेल किंवा विश्वबालक केंद्र असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून बुद्धिबळामध्ये विश्वबालक केंद्राच्या माध्यमातून जवळपास 19 विद्यार्थ्यांना रेटिंग्स आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये आपण सगळ्याकडे पुढेच आहोत. पण आता हे इलेक्ट्रॉनिक क्षेत्र याच्यामध्ये सुद्धा सर तुमच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने हा जो पल्ला आहे तो निश्चितपणानं चांगला गाठू आणि आपलं भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल त्या ठिकाणी करूया. ह्याच सदिच्छांसह आता तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. आदरणीय अशोक राणे सर आज या ठिकाणी आले, त्यांनी बहुमूल्य वेळ आपल्याला या ठिकाणी दिला, त्याबद्दल राणे साहेब आमच्या शाळेच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.